व 94 एकतपूर पंचायत समिती सांगोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ रतन अनिल शेंडगे यांचं चिन्ह ट्रॅक्टर आहे। मी सांगोलकरांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे। पहिली गाडी मला आनंदराव जानकरने ह्याच गावातनं दिली होती। गणपतराव देशमुख साहेबांना नेहमी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मदत करत होतो। आम्ही कधी यांना अडचण केली नाही, परंतु राष्ट्रीय समाज पक्ष म्हणलं का शेतकरी कामगार पक्षाला पित्त उसळतंय आणि त्यांना वाटतंय हा पक्ष मोठा होणार। म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की राष्ट्रीय समाज पक्ष हा राष्ट्रात वाढत चाललेला आहे। 4 राज्यात ह्याला मान्यता आहे, शेकापला मान्यता नाही। त्याचा विचार आपण मंडळीने केला पाहिजे। आपण समाज जात म्हणून आपण करतो, पण त्यांच्या हातात काही नसतं। म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाला वाढवण्याची भूमिका आपण केली पाहिजे। राष्ट्रीय समाज पक्ष भारतीय जनता पार्टीवर युतीत होता, पण भारतीय जनता पार्टीनं आमचं 4 आमदार चोरलं, पळवलं। म्हणून आम्ही राष्ट्रीय समाज पक्षानं भारतीय जनता पार्टीची युती तोडलेली आहे। म्हणून शिवसेना आणि भाजपाचा पक्ष हा देखील भारतीय जनता पार्टीची बाळ ठाकरेनं शिवसेना फोडली, तीच अवस्था पवार साहेबांची राष्ट्रवादी चोरली। ती भारतीय जनता पार्टी सुद्धा या देशातली चोर पार्टी आहे, हे मी सांगण्यासाठी डिक्लेअर करतोय बांधवांनो। आणि शेकापचं काय झालंय, आता सर्वच गाडं पंक्चर झालंय। आबा होते तेव्हा ठीक होतं, पण आता काय खरं नाही या शेतकरी कामगार पक्षाचं। आणि कालच्या नगरपालिकेला बघितलं तुम्ही, त्यांचा माणूसच पळवला आणि कमळा उभा केला। म्हणून भारतीय जनता पार्टी असाल किंवा शेतकरी कामगार पक्षाची आघाडी असाल, यांची मिथून कुस्ती असते। म्हणून इथून पुढे आम्ही कुठलंच इलेक्शन ह्या दोन्ही पक्षाला डावलून त्या सांगोला तालुक्यात आम्ही कॅन्डिडेट उभा करणार आहे। आज आमचा जिल्हाध्यक्ष अनिल शेंडगेंची मिसेस रतन शेंडगे उभा आहे। एका बाजूला पैसेवाला माणूस, फार मोठा विद्यापीठ असलेला माणूस उमेदवार आहे आमच्या बाजूनं, आणि तो महाविकास आघाडीचा आहे। आणि भाजप सेनेचा उमेदवार काय नाव आहे त्याचं, कोणतरी आहे, त्याचं मला माहित नाही माने, परंतु आमचा उमेदवार हा स्वाभिमानी आणि चळवळीत उभा राहिलेला उमेदवार आहे। म्हणून सांगोलाकरांना नम्र विनंती करतो की ट्रॅक्टरला मतदान करून यांना विजय करावा। आणि दोन्ही आजी माजी आमदारला सांगू इच्छितो, इथून पुढे आमचा ट्रॅक्टर तुमच्या दारात घुसवल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, हा विसरता कामा नये। आमच्या आशीर्वादावर तुम्ही आमदार होत होता, आता जागा मोकळी सोडणार नाही का, तर तुमच्यापेक्षा आमचा पक्ष मोठा आहे। भारतीय जनता पार्टी जगात मोठी आहे, पण इकडे काय मोठी नाही। शेकाप आमच्या जीवावर खांब्या होता, पण शेकापला आता सांगून टाकतोय विधानसभेला सुद्धा आमचा उमेदवार असणार आहे। आणि आमच्यामुळे तुम्हाला गुलाल लागणार नाही। कुणाला लागल ती लागल, पण तुम्हाला पाडण्याची भूमिका आम्ही डेफिनेटली करू शकतो, हे लक्षात ठेवा। आणि या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आम्ही चळवळीतली माणसं आहे, आम्ही काय घाबरणारी माणसं नाही। ईडी सीडीला घाबरणारी म्हणून भाजपला पळून जाते दिया। म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, सौ रतन अनिल शेंडगे यांचं चिन्ह ट्रॅक्टर आहे। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे 250 उमेदवार उभा आहेत। 250 पैकी आमचे 10 ते 15 उमेदवार परभणी जिल्ह्यात विजय होतात। आम्ही सांगणार नाही की विजय होईल, पण पंचायत समितीवर डेफिनेटली खातं खोलू हे सांगण्यासाठी तुम्हाला आलोय। तुम्ही आशीर्वाद द्यावा असं विनंती करतो। आणि सौ रतन अनिल शेंडगे यांच्या ट्रॅक्टरच्या चिन्हाला जिल्हा परिषदला एक ट्रॅक्टरला मतदान द्या आणि पंचायत समितीला एक ट्रॅक्टरला मतदान द्या, असं आवाहन करून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय भारत।